मागच्या 2024च्या म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जवळपास ही संख्या 650च्या आसपास आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र धरून आहे. परंतु नक्कीच या बाबतीमध्ये हळूहळू ही संख्या वाढेल असा आमचा देखील अंदाज आहे. कारण बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे बांगलादेशी मायग्रेंट्स हे काही आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाही आहेत, ते अनेक वर्षांपासूनचे येत आहेत. त्यामुळे आता त्यांची फॅमिलीज देखील इथे आहेत. तर हळूहळू ते आपल्याला कनेक्शन्स मिळाल्याच्या नंतर आपण तो आकडावाला हळूहळू हा वाढेल असा आमचा अंदाज आहे. नाही, काही त्याच्यामध्ये अरेस्ट आपण केलेले आहेत, काहींना आपण डिपोर्ट केलेले आहेत. ती देखील संख्या मी आपल्याला अगदी 10 मिनिटात प्रेस मध्ये देतो. नहीं, किरीट सोमयाजी के बाद से वो आंकड़ा कहां से, वो आई थिंक उन्होंने एक स्पेकुलेशन लगाया है. उन्होंने कई गवर्नमेंट में जाकर उन्होंने वेरीफाई नहीं किया होगा शायद से, लेकिन जो ऑफिशियली जो अरेस्ट किया गया मैं वो नंबर आपको बता रहा हूँ. I think, as I said before, police will give an official statement about that. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काही दिवस आपण एक अहवाल सादर केला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे बांगलादेशी आणि इतर काही लोकांच्या अशा वस्त्या निर्माण झालेल्या आहेत, जे आज तिथले नागरिक झाले, तिथे प्रॉपर्ट्या खरेदी करतात. अशावर सरकारचं काही नियंत्रण असं तिथचा अहवालातला निष्कर्ष होता. तर त्या संदर्भात आता सध्या काही नवीन नाही. बघा, ह्यांची बांगलादेशींच्या बाबतीमध्ये ह्यांचे मोडस ऑपरेटिंग आहे आणि ती मोडस ऑपरेटिंग समजून घ्यायचा आम्ही देखील प्रयत्न करतोय. किंवा शेवटी त्या मोडस ऑपरेटिंगच्या शेवटच्या आपण जर का पॉईंटपर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला ती ब्रेक करता येत नाही. आता हे धागेदोरे कलकत्तापर्यंत जातात, मग ते नेपाळपर्यंत देखील जातात आणि मग हे डॉक्युमेंट बघा, ते जेव्हा बांगलादेशवरनं जेव्हा इथे येतात अगदी 5-10 हजाराचा खर्च करून येत आहेत आणि तिथे आल्यानंतर आल्यालाच लगेच अशी एक तिथे एजंट्स आहेत की जे हे डॉक्युमेंट तिथे तयार करून देतात कलकत्तामध्येच, आणि मग ते देशभरामध्ये ते असे पसरलेले आहेत. आणि फक्त हा प्रश्न महाराष्ट्राचा नाहीये, तर मला वाटतं असे बांगलादेशी इलिगल मायग्रंट हे अनेक आपल्या भारताच्या बॉर्डरवरती असलेल्या देशामधून येतात. फक्त बांगलादेशीच नाही, नेपाळवरून देखील इलिगल मायग्रंट्सची संख्या ही मोठी आहे. त्यांना देखील आपण कर्टेल करायचा प्रयत्न करतोय. एकंदरीत त्यांना डॉक्युमेंट त्यांचं जे व्हेरिफिकेशन जे होतंय ते होता कामा नये, ह्यासाठी रेव्हेन्यू आणि होम डिपार्टमेंट अशी आम्ही एकत्रित आता टीम तयार करतोय आणि त्याच्यावरती आमचं काम चालू आहे.